आज आपण सर्वजण देशभरामध्ये वस्तू आणि सेवांच्या ज्या काही वाढलेल्या किमती आहेत म्हणजेच थोडक्यात महागाई फेस करत आहोत. बरेच वेळा महागाई हा जो मुद्दा आहे त्याला पक्षीय राजकारणाचा मुद्दा बनवला जातो आणि आपण एक्झिस्टिंग किंवा जे काही रूलिंग गव्हर्नमेंट असतं त्याला क्रिटिसाइज करायला लागतो. पण लक्षात घ्या, जर तुम्ही गेल्या 50 ते 60 वर्षामागची जर इन्फ्लेशनच्या बाबतीतली हिस्ट्री पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की इन्फ्लेशन हे वस्तू आणि सेवांचं वाढतच चाललेलं आहे, ते कमी झालेलं नाही. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही विचार करा, 1990च्या काळामध्ये 100 रुपयामध्ये जितक्या वस्तू यायच्या त्या लक्षात घ्या, त्याच 100 रुपयामध्ये आज किती वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. त्यामुळे लक्षात घ्या, गव्हर्मेंट कोणतंही असू द्या, वस्तू आणि सेवांच्या किमती या कमी होत नाहीत. आणि त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही राजकारण आणि महागाई या मुद्द्याला वेगवेगळं करून पाहिलं पाहिजे. त्यासाठी नेमकं आज जे आपण इन्फ्लेशन फेस करत आहे देशभरामध्ये, ते इन्फ्लेशन नेमकं आहे कोणत्या गोष्टीमुळे ते समजून घेतलं पाहिजे. तर लक्षात घ्या, आज आपण जे इन्फ्लेशन फेस करत आहोत ते 2 पद्धतीचं आहे, 2 प्रकारचं आहे. एक म्हणजे इनपुट कॉस्ट इन्फ्लेशन आणि दुसरं म्हणजे इम्पोर्टेड इन्फ्लेशन. इनपुट कॉस्ट इन्फ्लेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, तुम्हाला पनीर बनवायचं आहे आणि पनीर बनवण्यासाठी तुम्हाला मग काही इनपुट्स लागतात, जसं की रॉ पनीर असेल, मसाले असतील, तसंच तुम्हाला ज्याच्यावर कुक करायचं आहे म्हणजे गॅसही लागेल त्याच्यासाठी, बरोबर ना? पण आज आपण बघत आहे की गॅसच्या प्राइसेस ह्या वाढलेल्या आहेत. आता लक्षात घ्या, इनपुट कॉस्ट इन्फ्लेशनमध्ये काय असतं? ज्या वस्तूंचा वापर करून तुम्ही पनीर बनवणार आहात त्याच्यामध्ये एका जरी वस्तूची किंमत वाढली तर त्याचा परिणाम पनीरच्या फायनल कॉस्टवर होतो. म्हणजेच पनीर बनवण्यासाठी जे काही इनपुट्स लागतात त्याच्यापैकी एकाची जर किंमत वाढली, म्हणजे जसं की नॅचरल गॅस जो आहे त्याची जरी किंमत वाढली तर रेस्टॉरंटमध्ये आधी ज्या प्राईजला पनीर मिळायचं कदाचित त्याची प्राईस ही वाढू शकते. मग सध्या आपण इनपुट कॉस्ट इन्फ्लेशन फेस करत आहोत. म्हणजेच काय, तुम्हाला पाहायला मिळेल सगळीकडे. लक्षात घ्या की फूडच्या प्राइसेस वाढलेल्या आहेत अचानक. मग बऱ्याच लोकांना त्यांचे रेस्टॉरंट बंद ठेवावे लागत आहेत, हॉटेल्स बंद ठेवावे लागत आहेत काही काळासाठी. का? कारण याच्या मागचं एकच रिझन आहे. लक्षात घ्या, नॅचरल गॅस म्हणजेच इनपुटमध्ये येतं ते जे कुकिंगसाठी आवश्यक आहे, त्याची किंमत वाढली आहे, त्याच्यामुळं फायनल कॉस्टसुद्धा वाढत आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं की मग हे सामान्य नागरिकांना परवडणारं नसतं आणि मग त्याचा परिणाम एंटायरली बिझनेस जे काय इकॉनॉमिक बिझनेस सायकल आहे त्याच्यावरती होतं. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, आता हे इम्पोर्टेड इन्फ्लेशन कसं काय? लक्षात घ्या, इम्पोर्टेड इन्फ्लेशनमध्ये काय असतं की लक्षात घ्या, भारत हा देश जो आहे त्याच्यामध्ये आपण निर्यातीपेक्षा आयात भरपूर गोष्टींची करतो. लक्षात घ्या. आणि ज्या गोष्टींची आयात करतो त्याच्यापैकी एक म्हणजे फॉसिल फ्यूल, नॅचरल गॅससुद्धा आहेत. लक्षात घ्या. आणि आपण बघत आहे की आपल्या सर्वांना हाही एक प्रश्न पडू शकतो की जर आज जे युद्ध सुरू आहे अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यामध्ये, भारत हा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कुठेही इन्वॉल्व नाही आहे, तरीसुद्धा आपल्याला इन्फ्लेशन फेस का करावं लागत आहे? याच्यामागचं एकमेव कारण हेच आहे. लक्षात घ्या, आपण बऱ्याच गोष्टींसाठी इतर देशांवरती निर्भर आहोत. बऱ्याच गोष्टींची आजही आपण आयात करतो. मग त्याच्यामध्ये गोल्ड आहे, फॉसिल फ्यूल आहे, नॅचरल गॅस आहे. आणि आपण बघत आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा मुद्दा, आपण ज्या काही वस्तू आयात करतो मोस्टली आपण सी रूटचा वापर करतो. आणि जर तो सी रूटच बंद असेल तर तुम्हाला ज्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्या वेळेत पोहोचणार नाहीत. वेळेत नाही पोहोचल्या तर डेफिनेटली म्हणजे जितकी डिमांड आहे त्यानुसार सप्लाय नाही झाला आणि डिमांड आणि सप्लायमध्ये जर मिसमॅच आलं
तर लक्षात घ्या वस्तू आणि सेवांच्या किमती या वाढतात, म्हणजे त्या वस्तू आणि सेवा महाग होतात आणि तुलनेने रुपयाची व्हॅल्यू ही घसरते. आणि आजही तेच झालेलं लक्षात घ्या, डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत ही घसरलेली आहे. आता मग याच्यामध्ये भारत सरकारचा दोष आहे का? तर लक्षात घ्या, आपण डायरेक्टली गव्हर्मेंटला इथे दोष नाही देऊ शकत. त्यासाठी आपल्याला त्याच्या मागची कारणं जे काही आता आपण डिस्कस केली ते समजून घेणं फार जास्त गरजेचं आहे. कारण जे इन्फ्लेशन आहे ते गव्हर्मेंटने घेतलेल्या काही पॉलिसीज डिसिजनमुळे नाही आहे. आज जे काही इन्फ्लेशन आपण फेस करत आहोत ते लक्षात घ्या एंटायरली एक्सटर्नल फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे. एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे जे काय आज आपण युद्धमय परिस्थिती पाहत आहोत जगभरामध्ये, ते कारण त्याच्यामध्ये लागू होतं, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या, म्हणजे नॅचरल गॅस जे काय आहे फॉसिल फ्यूल, जर डिमांडनुसार सप्लाय नाही झाला तर त्याच्या ॲटोमॅटिकली किमती वाढणार. आणि दुसरी गोष्ट, आपण ज्या काही वस्तू खरेदी करतो इतर देशांमधून त्याच्या बदल्यामध्ये रुपया द्यावा लागतो का? तर नाही, लक्षात घ्या डॉलर द्यावा लागतो. आणि अशा वेळेस जर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया घसरला असेल तर इतक्या महाग वस्तू आणि सेवांचं इम्पोर्ट करणं सुद्धा भारताला महाग जाणार आहे, म्हणजे परवडणारच नाही आहे थोडक्यात. समजतंय? आणि त्यामुळे लक्षात घ्या की बेसिकली आज आपण बघत आहे की ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढलेली आहे, नॅचरल गॅसच्या प्राइजेस वाढलेल्या आहेत, त्यामुळे कुकिंगसाठी जो काही गॅस वापरला जातो तोही ॲटोमॅटिकली आज आपण बघत आहे की उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रत्येक घरामध्ये गॅस आहे. इन शॉर्ट, जितकं पॉप्युलेशन आहे त्याच्या तुलनेमध्ये डिमांड खूप जास्त आहे. म्हणजे मग अशा वेळेस डिमांडनुसार सप्लाय नाही झाला तर ते इन्फ्लेशन वाढणारच आहे. आणि गॅस हा कोणत्या गोष्टीसाठी लागत नाही, लक्षात घ्या. ट्रान्सपोर्टेशनपासून सर्व गोष्टींसाठी, म्हणजे अगदीच कुकिंगसाठी ही आपली बेसिक नीड आहे, बरोबर. तर सर्व गोष्टींसाठी त्याची आवश्यकता असते. आणि त्यामुळेच एंटायरली त्याचा इम्पॅक्ट परत कशामध्ये होतो, लक्षात घ्या, जी काही फायनल कॉस्ट असते वस्तू आणि सेवांची ती महागते. तर लक्षात घ्या, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आज जी महागाई फेस करत आहोत आपण ती इनपुट कॉस्ट इन्फ्लेशन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इम्पोर्टेड इन्फ्लेशन आहे. इम्पोर्टेड म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर त्याला रिस्पॉन्सिबल आहेत, ना की RBIची कोणती स्टेप किंवा गव्हर्मेंटची कोणती फिस्कल पॉलिसी याला रिस्पॉन्सिबल आहे. नो, इथे नाही RBIने इंटरेस्ट रेट कमी केलेले आहेत म्हणून लोक जास्त लोन घेत आहेत आणि त्यामुळे मनी सप्लाय जास्त झाला आहे आणि लोक डिमांड करत आहेत म्हणून इन्फ्लेशन वाढलं आहे. नो. दुसरी गोष्ट, गव्हर्मेंटने असे कोणती फिस्कल पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन नाही केलं ज्यामुळे इन्फ्लेशन होईल. सो आपण हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. कधी कधी महागाई वाढण्यासाठी एक्सटर्नल फॅक्टरसुद्धा रिस्पॉन्सिबल असतात. आता याचंच एक छोटंसं उदाहरण देते मी तुम्हाला. पाम ऑइल. आता आपण जे कुकिंगसाठी ऑइल यूज करतो, लक्षात घ्या, तर मोस्टली पाम ऑइलचा त्याच्यामध्ये वापर होतो. आणि हे जे पाम ऑइल आहे आपण जे साऊथ ईस्ट एशियाटिक नेशन आहेत तिथून इम्पोर्ट करत असतो. आता लक्षात घ्या, जर पाम ऑइलची किंमत साऊथ ईस्ट एशियाटिक नेशन फॉर एक्झाम्पल मलेशियामध्ये वाढली तर लक्षात घ्या का ते ऑइल भारतातसुद्धा महाग विकलं जाणार नाही. तर डेफिनेटली लक्षात घ्या, जर मलेशियामध्ये पाम ऑइलची किंमत वाढली तर ते ऑइल भारतामध्ये येईपर्यंत महाग होणार आहे, कारण त्याच्यावरती टेरिफसुद्धा लावला जाणार आहे. भारतामध्ये येईपर्यंत महाग होणार आहे आणि परत इथले जे काही कस्टमर आहेत